रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात सध्या मोठ्या प्रमाणावरती जेलीफिश आलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या भाटेच्या समुद्रकिनारी आहोत। वादळ सदृश्य परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदल यामुळे सध्या मोठ्या पद्धतीनं किनारपट्टी भागात या जेलीफिश किनारपट्टी भागाकडे फेकल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आयाळाप्रमाणे असणाऱ्या या जेलीफिशना लायन जेलीफिश असं या ठिकाणी म्हणतात। किनाऱ्याच्या वाळूत रुतल्यानं सध्या हजारो जेलीफिश या मृत झालेल्या पाहायला मिळत आहेत। यांची शुंडके जी आहेत ती अत्यंत विषारी आहेत, त्यामुळं या जेलीफिशपासून पर्यटकांनी दूर राहावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। या जेलीफिशचं अस्तित्व जे आहे ते 20 ते 25 वाव खोल समुद्रात या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या मेन्स जेलीफिश या समुद्राच्या पृष्ठभागावरती तरंगतात। या जेलीफिशचा स्पर्श झाला तर अंगाला मोठ्या पद्धतीनं खास देखील सुटते आणि वेदना देखील होतात, त्यामुळं या जेलीफिशपासून दूर राहण्याचं आवाहन सध्या प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतं आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरेवारे, गणपतीपुळे, माडबन, साखरी नाटे, आंबोळगड, गावखडी, मालगुण अशा किनाऱ्यांवरती या जेलीफिश आलेल्या पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं समुद्रातील जे वातावरण बदललेलं आहे त्याच्यामुळं या जेलीफिश या किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी फेकल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र सध्या मोठ्या संख्येनं कोकण किनारपट्टीवरती पर्यटक देखील आलेले आहेत। त्यांनी या जेलीफिशपासून काळजी घ्यावी, यांना स्पर्श करण्यासाठी कोणी जाऊ नये असं देखील आव्हान या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।